दरवर्षी वैशाख अमावस्या आणि शनी जयंती जेव्हा एकाच दिवशी येतात तेव्हा हा एक अत्यंत प्रभावी आणि पुण्यदायी संयोग मानला जातो। या दिवशी केलेले उपाय आणि साधना या अतिप्रभावी ठरतात। विशेषतः शनीची 7.5, शनीची ढैया, वाईट ग्रहदोष, आर्थिक संकट किंवा कोर्ट कचेरी विषय असणाऱ्यांसाठी। तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। सोमवारी 26 मे 2025 रोजी दुपारी 12:12 सुरू झालेली सोमवती अमावस्या ही मंगळवारी सकाळी 8:32 संपेल। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला होता, अमावस्येचा दिवस हा नेमका सोमवारचा पाळायचा की मंगळवारचा? तर याची फोड करून मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे सांगते। बघा, हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे सोमवारी सूर्यास्तापूर्वी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं। तर सोमवारी दुपारी 12:12 अमावस्या लागली, म्हणजेच काय ती सूर्यास्तापूर्वी लागली। म्हणूनच सोमवारचा दिवस हा सोमवती अमावस्येचा म्हणून पाळायचा आणि मंगळवारी सकाळी म्हणजे सूर्योदय झाल्यावर अमावस्या 8:32 संपणार आहे। तरी पण दिनदर्शिकेवर तुम्ही पाहू शकता की त्या दिवशी वैशाख अमावस्या आणि शनी जयंती असं लिहिलेलं आहे। तर एकंदरीतच काय, आपल्याला 2 दिवस अमावस्या पाळायची आहे। समजा तुम्ही सोमवती अमावस्येच्या निमित्ताने सोमवारीच अमावस्येचे उपाय करून झाले, तर मंगळवारी तुम्ही मग शनी जयंतीचे उपाय करू शकता, शनी महाराजांची पूजा करू शकता, किंवा मग दोन्ही पण तुम्ही मंगळवारच्या दिवशी केलं तरी पण चालेल। कारण बऱ्याच जणांच्या आज हे लक्षातच आलेलं नाहीये की सोमवारी सोमवती अमावस्या देखील होती। तर काही हरकत नाही, ज्यांना सोमवारी काही करायला जमलं नसेल त्यांनी मंगळवारी करा, किंवा ज्यांच्याकडून सोमवारीच सगळं काही अमावस्येचं करून झालेलं असेल तर त्यांनी मंगळवारी शनी महाराजांची सेवा उपासना करायला काही हरकत नाही। तुम्हाला या व्हिडिओमध्ये शनी जयंती आणि वैशाख अमावस्या यांची सखोल माहिती मिळून जाईल। तर व्हिडिओ कृपया करून संपूर्ण पहा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये शनी महाराज की जय असं लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, शनी जयंती असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, शनी मंदिरामध्ये तेलाचा अभिषेक करायचा आहे। काळ्या तिळाचे तेल किंवा तिळाचे तेल आपण शनिदेवांच्या मूर्तीवर अर्पण करू शकतो। काही ठिकाणी बंदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही तेलाचा दिवा लावून येऊ शकता, किंवा शनी महाराजांच्या नावाने तुम्ही दानधर्म देखील करू शकता। गोरगरिबांना या दिवशी तुम्ही तेलाचं दान करू शकता। ओम शम शैनेश्चराय नमहा हा जप किमान तुम्हाला 108 वेळा करायचा आहे। शनिदेवांचा हा अतिशय प्रभावी असा मंत्र आहे। शक्य असल्यास शनी स्तोत्र, तेही दशरथकृत, ते तुम्हाला वाचायचं आहे। यूट्यूबवर मिळालं तर तुम्ही ते गुपचूप ऐकण्याचं काम देखील करू शकता। गुपचूप म्हणजे शांतपणे तुम्ही ते ऐकण्याचं काम करू शकता, वाचण्याची काही गरज नाही। बऱ्याच जणांचं काय होतं की संस्कृत उच्चार करणं जमत नाही, तर मग आपण शांतपणे दशरथकृत शनी स्तोत्र नक्कीच ऐकू शकतो। एकदम साधा सोपा हा पर्याय आहे। त्याचबरोबर शनी महाराजांची जयंती असली तरी पण या दिवशी आपण हनुमानजींची पूजा करायची आहे। मंगळवारचा दिवस आहे म्हणून बघा, शनिदोष कमी करण्यासाठी हनुमान चालिसा, सुंदरकांड किंवा बजरंग बाण आपण वाचवू शकतो किंवा ऐकण्याचं काम करू शकतो। हनुमानांना या दिवशी बुंदीचे लाडू, तेल आणि कुंकू किंवा सिंदूर अर्पण आपण करू शकतो। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा आहे, विशेषतः दुपारी किंवा संध्याकाळी। तर काय काय आपण दानधर्म करू शकतो? काळे तीळ, काळे कपडे, लोखंड, काळी चप्पल, उडीद डाळ किंवा छत्री गरजू लोकांना दान करा। आणि यंदा तर योगायोगाने पावसाळा सुद्धा लवकर सुरू झालेला आहे, आणि नसताही सुरू झाला तरी पण पुढे पावसाळा येणारच होता, तर आपण छत्री नक्कीच गोरगरिबांना दान करू शकतो। त्याचबरोबर गाईला आपण हिरवं गवत किंवा हिरवा चारा या दिवशी खाऊ घालायचा आहे। आणि कोणत्याही अपंग व्यक्तीला, दिव्यांग व्यक्तीला तुम्ही या दिवशी मदत देखील करू शकता। कारण या लोकांचे जे काही आशीर्वाद असतात ते अगदी घेण्यासारखे असतात। त्यामुळे नक्की तुम्ही या निमित्ताने का होईना त्या लोकांच्या कामात या आणि त्यांच्याकडून एक चांगला आशीर्वाद तुम्ही नक्कीच घेऊ शकता। या दिवशी तुम्ही झाडांना पाणी घालायचं आहे। विशेषतः पिंपळाच्या झाडाला पाणी घालून 7, 11 किंवा 21 प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या असतात। शनिदेवांची जयंती आणि वैशाख अमावस्या याचं औचित्य साधून या दिवशी आपल्याला अजून कोणकोणते खास मंत्र, जप आणि ध्यान करता येईल याबद्दलची माहिती मी तुम्हाला आता सांगते। बघा, वैशाख अमावस्येच्या रात्री शांत ठिकाणी ध्यानधारणा करून शनी मंत्राचा आपल्याला जप करता येईल। तर तो खास मंत्र कोणता, चला जाणून घेऊया। ओम प्राम प्रीम प्रो सह शैनेश्चराय नमः। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला
भगवान विष्णूंचं देखील ध्यान करायचं आहे, कारण भगवान श्रीहरी विष्णूंच्या नावाने माधव मास म्हणून वैशाखाचा महिना ओळखला जातो. तर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील 108 वेळा जप करू शकतो. तसेच ओम प्राम प्रीम प्रो सह शैनेश्चराय नमः हा मंत्र देखील आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास देखील करता येईल. तर शनी महाराजांच्या नावाने आपण जो काही उपवास करतो त्यामध्ये आपल्याला केवळ फलाहारच घ्यायचा असतो. संध्याकाळी आपल्याला अजिबात जेवायचं नाही. एकभुक्त आपल्याला या शनी जयंतीच्या निमित्ताने राहायचं आहे. तर व्रत करून शनी कृपा प्राप्त हो असा संकल्प देखील आपल्याला सकाळी देवपूजा करताना करायचा आहे. या दिवशी केलेल्या उपायांचा परिणाम हा अनेक पटींनी वाढतो. जर तुम्हाला विशेष कष्ट, कोर्ट केस, आर्थिक अडचणी किंवा ग्रहदोष असेल तर या दिवशीचा उपयोग करून योग्य पूजा तसेच उपाय केल्यास जीवनामध्ये मोठे बदल घडू शकतात. शनी महाराज जन्माला येताच त्यांच्या तीव्र दृष्टीनं त्यांच्या वडिलांच्या म्हणजे सूर्यदेवांच्या रथाचे 7 घोडे हे अशक्त झाले होते. सूर्यदेवांनी आपल्या पुत्राचा अपमान केला व त्यांच्या काळ्या रंगावरून त्यांची अवहेलना देखील केली. त्यामुळे शनिदेवांनी रागाने आपल्या दृष्टीचा प्रभाव दाखवला, ज्यामुळे सूर्यदेव देखील अशक्त झाले अशी आख्यायिका मानली जाते. हे पाहून छाया आणि ब्रह्मदेव यांनी मध्यस्थी केली आणि शनिदेवांना शांत केले. त्यामुळे सूर्यदेवांचे पुत्र जरी शनिदेव असले तरी त्यांच्यामध्ये बऱ्याच काळ वितुष्ट हे राहिलेले आहे. शनीचं न्यायाधीश रूप कसं होतं तेही मी तुम्हाला सांगते. ब्रह्मदेवांनी शनिदेवांना असा वर दिला होता की ते सर्व प्राण्यांच्या कर्मानुसारच न्याय करतील. म्हणून आजही शनिदेवांना आपण न्यायाचा देव किंवा कर्मफळ प्रदाता म्हणून ओळखतो. बघा, शनिदेवांचं दर्शन करताना कधीही त्यांच्या डोळ्यांकडे पाहायचं नसतं. आपण त्यांच्या चरणांकडे पाहूनच त्यांचं दर्शन घ्यायचं असतं. ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. बघा, एका आख्यायिकेनुसार सूर्यदेवांच्या पत्नी संज्ञा या त्यांच्या तेजामुळे म्हणजेच सूर्यदेवांच्या तेजामुळे त्यांची पत्नी संज्ञा ही त्रस्त झाली होती. म्हणून तिने छायेला म्हणजे जणू काही ती आपली सावलीच आपल्या जागी सोडून तपश्चर्येला संज्ञा निघून गेली. छाया संज्ञेसारखीच दिसत असल्यामुळे सूर्यदेवांना काहीच कळलं नाही. त्यांना वाटलं आपण आपल्या पत्नीसोबतच राहतोय की काय, आणि तीच संज्ञा समजून सूर्याने तिच्यासोबत संसार सुरू ठेवला. छाया सूर्यदेवांची सेवा मनोभावे करत होती. ह्याच काळामध्ये तिच्या पोटी शनी, मनु आणि तप्ती ही 3 संतती जन्माला आली. जेव्हा छायेच्या गर्भामध्ये शनिदेव होते त्यावेळी ती अत्यंत निष्ठेने आणि संपूर्ण तन्मयतेने सूर्यदेवांची सेवा करत होती. सूर्याच्या प्रखर तेजामध्ये वावरण्यामुळे आणि तपस्वी वृत्तीमुळे छायेच्या गर्भात असलेल्या शनी बालकावर देखील याचा परिणाम झाला. म्हणून शनिदेव जन्मताच गडद काळ्या रंगाचे होते. तर काही कथांनुसार हे पाहून सूर्यदेवांनी या काळ्या रंगामुळेच आपल्या पुत्राला नाकारलं असंही सांगितलं जातं आणि रंगावरून त्याच्याकडे तिरस्काराने पाहिलं गेलं. पण पुढे शनिदेवांनी कठोर तप करून भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त केली आणि ब्रह्मदेवांकडून वर मिळवला की ते सर्व जीवांना त्यांच्या कर्मानुसारच फळ देतील. म्हणूनच त्यांना न्यायमूर्ती म्हणून पूजलं जाईल. शनीची विशेषता अशी आहे की शनिदेव कुणावरही अन्याय करत नाही. जे जसं कर्म करेल त्याला ते तसं फळ देतात. त्यांची कृपा मिळाली तर ते दरिद्रीला देखील राजा बनवू शकतात. अशा पद्धतीने जो चांगले कर्म करतो त्याच्यावर शनिदेवांची कृपा असते, पण जो वाईट मार्गावर चालतो त्याला शनिदोष हा भोगावाच लागतो. त्यामुळे आपलं कर्म हे नेहमी शुद्ध, चांगलं आणि पवित्र ठेवा. आपल्याकडून कळत नकळत काही वाईट कर्म झालेला असेल तर मंगळवारच्या या शनी जयंतीच्या निमित्ताने तुम्ही शनी महाराजांच्या चरणावर डोकं ठेवा, त्यांची क्षमा मागा. नक्कीच तुमची शनीची 7.5 ढय्या किंवा जो काही दोष तुम्हाला या गोष्टींमुळे वाईट कर्मामुळे लागलेला असेल तर शनिदेव नक्कीच तुमच्यावर त्यांची कृपादृष्टी दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण शनिदेव हे फक्त दंडकर्ते नाहीत तर उत्तम न्यायकर्ते देखील आहेत. तर आपल्या कर्मांवर आपण नेहमी विश्वास ठेवला पाहिजे, लक्ष ठेवलं पाहिजे की आपण काय काम करतोय आणि ते बरोबर करतोय की चुकीचं करतोय. त्यामुळे आपल्या स्वतःला माहिती असतं आपल्याकडून काय चुकलेलं आहे, कोणती गोष्ट आपण वाईट हेतूने केलेली आहे आणि त्या पापांचं क्षालन करण्यासाठी म्हणून आपण शनी जयंतीचं औचित्य साधून त्यांच्या चरणांवर नतमस्तक होण्यास काहीच हरकत नाही. बघा, आपण जसं कर्म करतो तसंच फळ आपल्याला मिळतं. तर ही गोष्ट शनी जयंतीच्या निमित्ताने आपण शिकली पाहिजे. त्याचबरोबर मी तुम्हाला हेच सांगते, शनी जयंतीच्या निमित्ताने चांगलं तेवढं घेऊया, वाईटास देऊ मुठमाती आणि तुम्हा सर्वांना शुभ शनी जयंती. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली कमेंट्स करून कळवा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे। धन्यवाद।